त्याच दुकानात आम्ही चाललेलो आहोत. तर हे बघा आम्ही चाललोय, पण इथं वेगवेगळ्या प्रकारचे खूप वेगवेगळ्या प्रकारचं सामान होतं, सगळं पूजेचं सामान होतं. आणि इथंच आम्हाला गौरीचे मुखवटे आणि बॉडी घ्यायची होती. तर तेच बघण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. ते बघा खूप वेगवेगळे, आणि शॉपमध्ये इतकी गर्दी नव्हती म्हणूनच या शॉपमध्ये आम्ही आलेलो. आणि खूप मोठं शॉप होतं. तर हे पुढे पुढे चालले होते. मग यांना सांगितलं की इकडे या, इकडे आहेत महालक्ष्मीचे मुखवटे. तर बघा इथं दिसत आहेत गौराईचे चेहरे, मुखवटे वगैरे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे होते. आणि इथं बॉडी होती. मग त्यांना म्हणलं इथं कोण नाही आहे का. तेवढ्यात मी व्हिडिओ घ्यायला चालू केला. हे बघा इकडे पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, शॉल्स, आणि खाली अंतरायचं पाटांवरती खूप काही काही सामान होतं. तर त्यानंतर त्या काकूनी मला दाखवायला चालू केली बॉडी. तर हे बघा 4 फुटाची आहे. आणि तेच बघत होतो आम्ही. वेगवेगळ्या प्रकारची बॉडी, वेगवेगळे साईजमध्ये आणि वेगवेगळ्या प्राईजमध्ये. तर क्वालिटी वाईज ते दाखवत होते, पण आम्हाला कुठलीच आवडत नव्हती. आणि आम्ही टू व्हीलरवर आलेलो आणि घेऊन तरी कशी जायची. त्यामुळं त्यांना विचारलं की बुकिंगची सिस्टीम तुमच्याकडे आहे का. तर त्या म्हणल्या नाही, आता बुक केलं तर किंवा आता घेऊन गेलं तर तुम्हाला प्राईस कमी भेटेल, नंतर प्राईस वाढणारच आहे. तर म्हणलं हे तर शक्य नाही आहे. मग त्यांना विचारलं मी, नंतर आलं तर चालेल का. तर त्या काकू म्हणल्या परत ना आलं तर रेट वाढून जाईल. मग काय गपचूप आम्ही घरी आलो निघून.